काळा घोडा महोत्सव. काळा घोडा महोत्सव म्हणजे वर्षातून एकदा येणारा 9 दिवसांचा महोत्सव, जिथे साहित्य, संगीत, रंगमंच, वास्तुकला आणि व्हिज्युअल आर्ट्स यांची रेलचेल असते. 1999 पासून सुरुवात झालेल्या या महोत्सवाला यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहे. या महोत्सवात व्हिज्युअल आर्ट्स, क्राफ्ट, इनोव्हेटिव्ह इन्स्टॉलेशन हे विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केले जातात. हा उत्सव काळा घोडा असोसिएशन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित केला जातो. रिंग्स ऑफ चेंज हे महिलांच्या लवचिकता, समर्थक आणि अष्टपैलूंचे प्रतीक आहे. या प्रतीकाद्वारे महिलांचे आर्थिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान दर्शविले गेले आहे. महोत्सवाचे दर्शनी गेट मिल्टन बॉटल्स एकावर एक रचून तयार केले आहे. गेटच्या दोन्ही बाजूला घोड्यांची प्रतिकृती तयार केली आहे. कारच्या मागील बॅनर हा शहरातील राजकीय स्वरूपाचे जे बॅनर लावले जातात त्याचा व्यंग्यात्मक बॅनर तयार करून येथे लावलेला आहे. दरवर्षी कारची प्रतिकृती तयार करून एक संदेश दिलेला असतो. यावेळेस कारच्या स्वरूपात केक तयार केला आहे. मित्रांनो, दरवेळेस कारची एक वेगळी थीम असते आणि यावेळेस केकची थीम आहे. ही प्रतिकृती काळा घोडा महोत्सवाचे 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फर्निचरचे घोड्याचा आकार होईल असे वर्तुळाकार 25 तुकडे करून तयार केली आहे. अनेक तांत्रिक अडचणी, कायदेशीर अडथळे, सामाजिक साक्षरता अशा बऱ्याच अडचणीतून हा महोत्सव जोपासला आहे. हा घोडा महोत्सवाची जोपासना करताना दाखवला आहे. मानव आणि घोडा हे दोन प्राण्यांचे एकतेचे प्रतीक येथे दाखवले आहे. ते दर्शवलेली कात्री एका रूपातून दुसऱ्या रूपात संक्रमणाचे प्रतीक आहे. एकत्र शिवलेले कपड्यांचे तुकडे हे आव्हानावर मात करणे आणि अपूर्णतेमध्ये सामर्थ्य शोधण्याचे प्रतीक आहे. मोजमापाचा टेप, अचूकता, सीमा आणि मर्यादा यांचे प्रतीक आहे. चैन आहेत, कापड आहे आणि एक इथं मोठी कात्री दाखवलेली आहे आणि एक बाईचे चित्र आहे. अतिशय सुंदर बाईचे चित्र घोड्याच्या स्वरूपात आहे. टाकून दिलेला कचरा, बाटल्या, कपड्यांचे तुकडे जलप्रदूषण आणि पर्यावरणाला धोक्यात आणत आहे. वेळोवेळी या धोक्याचा सामना मानवाला करावा लागत आहे. जीवन बुद्धिबळाप्रमाणे आहे. या कृतीत एक चेकमेट क्षणासाठी सामूहिक कृती आवश्यक आहे. दरवर्षी 12 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक आपल्या महासागरामध्ये प्रवेश करतोय, ज्यामुळे सागरी जीवनाचा नाश होतोय. समुद्री कचऱ्यापासून बनवलेला हा सीहॉर्स भविष्याची गंभीरता दर्शवितोय. मित्रांनो, हा सर्व समुद्रात टाकलेला कचरा आहे आणि त्या कचऱ्यापासून या कलाकृतीला उभं केलंय. अतिशय सुंदर. समोर काचेच्या स्वरूपात असलेली घोड्याची प्रतिकृती वर्तमान, भविष्य आणि भूतकाळाचे प्रतीक आहे. कलाकृतीत पुढच्या बाजूला कपड्यांनी सजवलेल्या घोड्याचे एक आकर्षक शिल्प आहे आणि त्याच मागे दररोज तयार होणारा कपड्यांचा कचऱ्यांचा विशाल डोंगर आपल्याला आढळतो. लूममधून तयार होणारे चांगले कपडे मात्र दिसतात, परंतु त्याच लूमचा कचरा पर्यावरणासाठी किती घातक आहे या कलाकृतीतून दिसते. सदरची कलाकृती पर्यावरणाच्या समस्यावर प्रकाश टाकणारी आहे. म्हणून हा घोडा मिल्टनच्या पुन्हा वापरात येणाऱ्या बाटल्यांपासून बनवलेला आहे. पेगासस हे देवी प्रेरणेचे प्रतीक आहे. ग्रीक पौराणिक कथेनुसार विरुद्ध आणि अहंकार यांच्यातील संघर्ष यात दाखवण्यात आला आहे.
कलेशिवाय भावनांच्या अभिव्यक्तीसाठी आपल्याकडे आउटलेट नसते. कलेद्वारे आपल्याला हा प्रवास सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेण्यासाठी आंतरिक शक्ती आणि धैर्य मिळते. ते घोड्याला कावळ्याचे मुक्त फिरण्याचे पंख त्याच्या स्वप्नांकडे झेप घेण्यासाठी दिलेले आहेत. धावणारा घोडा जीवनाच्या गरजेचे प्रतीक आहे, जे निसर्गाच्या 5 घटकापासून तयार केले आहे: पाणी, अग्नी, वारा, आकाश आणि पृथ्वी. मित्रांनो, यावेळेस घोड्याची थीम बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 2-4 घोडे आहेत. इथेही घोडे आहेत, इथेही आहेत. आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे भयानक गर्दी आहे. आपल्या बागे फॉरेनर पण आहेत. काय बोलतात काय समजत नाही. त्यांची भाषा हायफाय इंग्लिश आहे. बैंगलोर आरवी यूनिवर्सिटी से हैं। अरे बाप रे। हाँ, तो डिज़ाइन बैच से हैं हम। तो अच्छा, तो इसके लिए आपने क्या क्या लगाया है इधर पीछे घोड़ा? क्या आपको क्या बताना है? हाँ, तो 3 घोड़ा है। हाँ। एक घोड़ा एक सिंबलाइज या डिफरेंट मटेरियल से बना हुआ है। ये पेपर मैशे से बना हुआ है। पेपर मैश है, हाँ। हाँ, फुल हॉलो है। उसके ऊपर पेपर मैशे डालना अच्छा, है हाँ, हाँ। और उसके ऊपर वॉल पुट्टी डाल के सैंड कर पेंट लगा दिया। हाँ। इसका 25th एनिवर्सरी बराबर। घोड़ा। हाँ। इसलिए हमने 3 घोड़ा चूज किया था। हाँ, हाँ। एक घोड़ा एक वर्ड का सिंबलाइज मीनिंग है। हाँ। इसका पावर है, वो फ्रीडम और वो स्पीड। ये पावर, ये फ्रीडम और वो स्पीड। घोड़ा Speed। घोड़ा का मेन कैरेक्टरिस्टिक्स। बराबर। ये वाला MDF से बना हुआ है। इसको पैरामेट्रिक स्ट्रक्चर बोलते अच्छा। हैं। इधर एक पीस के बीच में हाँ। गैप्स है ना, हाँ, हाँ, तो ये स्पीड को बढ़ाता है। बराबर। अच्छा ये इसको पैरामेट्रिक और स्पीड का सिंबलाइजेशन किया गया है। अच्छा अच्छा। और इस पर 25 आर्ट टाइप से आर्ट इलस्ट्रेशन है इंडिया में। काळा घोड्याच्या 25व्या रौप्य महोत्सवानिमित्त ही चांदीची कलर असलेली कलाकृती बनवलेली आहे. कोई देख के क्या लगा, मतलब कि घोड़े का फॉर्म लग रहा है ना? हाँ, घोड़े का फॉर्म लग रहा है। चेस बोर्ड के अंदर जो बराबर knights रहते हैं, बराबर वो बराबर वाला है। हाँ एक्चुअली हम लोग ऐसा रिलेट किया है कि जब हाँ के टाइम पे लोग ये यूज करते थे हॉर्सेस ट्रांसपोर्ट्स के लिए, बराबर बराबर। हाँ वन प्लेस टू अनदर जाने के लिए। हाँ 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 तो ये टाइम पे हॉर्स तो नहीं है, तो बराबर। उनका जगह किसने लिया है? बराबर। ये बेच ने लिया है, ट्रेन ने लिया है। हाँ, बराबर वही बराबर हम लोगों ने दिखाने का यहाँ पे ट्राई किया है। ट्राई किया है। और ये आप देख रहे हो कि पूरा मैप है इंडिया का, बराबर। अपना इसका मुंबई का। बराबर, ये मुंबई का मैप है। हाँ हाँ मुंबई हाँ। का मैप है। तो उसके अंदर जो नाइट्स होते हैं, हाँ, नाइट्स एक जगह से मतलब वो रैंडमली किधर भी जा सकते हैं, उनका अच्छा, एक ये नहीं है। बराबर बराबर बराबर। हाँ, 1.5 स्टेप्स में किधर भी वो जा सकते हैं। तो ये किस चीज़ से बनाया आपने? ये हम लोग ने वेस्ट और सन बोर्ड से बनाया। बोर्ड से बनाया। और हाँ। कितना टाइम लगा इसको बनाने के 1 लिए? month। 1 मंथ लगा। भारतात अंदाजे 10 लाख लोकांना किमान एका डोळ्यातील कार्निया अंधत्वाचा त्रास आहे. सुमारे 2 लाख लोक दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. दरवर्षी अतिरिक्त 25,000 ते 30,000 लोक प्रभावित होतात, ज्यामुळे कार्नियल प्रत्यारोपणाची तातडीची गरज असते. असे असूनही नेत्रदानाची संख्या लक्षणीय कमी आहे. या कलाकृतीतून नेत्रदानाला प्रोत्साहित केलं आहे.
जी। मेरा नाम केविन है जी। और मैं स्मिथ और मेरे मित्र दोस्त जो है इस इंस्टॉलेशन के रचनाकार हैं, हाँ। जो कार्स और बाइक वगैरह रहते हैं हाँ। उनके स्क्रैप पार्ट का इस्तेमाल किया है। ये पूरा स्क्रैप कार्ड। और ये आपको कितना टाइम लगा? ये देख रहे हैं इधर शॉक अब्सर वगैरह है, हाँ। ये शॉक अब्सर है, ये ब्रेक है, बराबर ये चेन है। तो आपको ये हमें बनाने में तकरीबन लगे 20 दिन। 20 दिन लगातार हमने ये पूरा लकड़ा स्क्रैप हाँ। सब इस्तेमाल किया है। अच्छा। इस कुल मिला के हमारा इसका वजन होता है 800 किलो। थोड़ा थोड़ा करके स्क्रैप ट्रांसपोर्ट किया सारा, हाँ। फिर उसको क्लीन किया, सारे स्क्रैप को जो ग्रीस और वो सब होता है सारा क्लीन किया। उसके बाद हमने वेल्डिंग इंस्टॉलेशन स्टार्ट किया। हाँ। ये पूरा घोड़ा रेडी किया। कि हमारा ऐसा सोच है हाँ। कि हम इस्तेमाल करते हैं सब मटेरियल, लेकिन बाद में हम फेंक देते हैं। अच्छा। कि लकड़ा हुआ और ये हम जब गाड़ी इस्तेमाल करते हैं बराबर। बहुत ही खूबसूरती से, बहुत चार्म से इस्तेमाल करते हैं, लेकिन बाद में इस्तेमाल करके हो गया फेंक तो देते, बंगाल स्क्रैप में भंगार में फेंक देते। हाँ। हमने हम सोचा कि उसी स्क्रैप को स्क्रैप कुछ में करें। जाके चुन के एक पार्ट निकालते हैं, हाँ। क्लीन करते हैं, चमकाते हैं, इतने चमकते हैं कि हम बाहर मार्केट में जाके बेच सकते हैं। क्या बात है, बराबर लेकिन बराबर। हम उसका आर्टवर्क बनाए और ये बनाए घोडा। तर अशा रीतीने सगळी प्रजा समोर जमली आहे आणि आपण घोड्यावर बसलेलो आहे। ही पब्लिक सगळी उभा आहे पूर्ण। हिप 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 हिप। या महोत्सवात भारतातील अनेक राज्यातून व्यापारी त्या राज्यातील प्रसिद्ध वस्तू विकण्यासाठी इथे आपले स्टॉल लावतात। यावेळी स्टॉलची संख्या खूपच होती। और मुंबई ने बहुत पसंद किया। उनको
मुझे लगा कि बारबी की सिर्फ फैसिनेशन होगा मुंबई को, लेकिन ऐसा कुछ भी नहीं है। बहुत ही मन से खरीद रहे हैं। ऊटी से आया, तमिलनाडु से जी, और ये दूसरी साल हमारे दुसरा साल आहे। अतिशय मस्त पावलं आहेत मित्रांनो, सगळ्या कापडी आहेत आणि रंगीबिरंगी आहेत, छान नटवलं आहे त्यांना। हम ऊटी से आया, तमिलनाडु से जी, और ये दूसरी साल हमारे दुसरा साल आहे। मित्रांनो बरीच गर्दी आहे, इकडच्या एक एक कलाकृती, एक एक दुकानं पाहण्यासारखी आहेत। इकडे ठेवलेल्या वस्तू, बाहेरून आलेले, बाहेर रडतंय, बाहेरून आलेले लोक आणि त्यांनी इथे लावलेली दुकानं आणि त्यांनी विकत ठेवलेली त्यांची ती वस्तू, कपडे अतिशय सुंदर आहे मित्रांनो। मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस खूपच स्टॉल आले आहेत आणि हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या काळागौडा फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, सिल्वर जुबली म्हणावं लागेल। 1999ला या काळागौडा फेस्टिवलची मित्रांनो सुरुवात झाली होती आणि आज त्याला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत।